नाही अजून. पण दादा, तुला तरी कसं पटतंय रे हे? काय? नाही म्हणजे घरातली सून अशी कुणाकडेही जाऊन राहतेय, बरं दिसतं का? नर्मदा, एक तर ती कोणाकडे तरी जाऊन राहत नाहीये. ती जिजाकडे जाऊन राहते, ती आनंदाची मैत्रीण आहे. आणि माझ्या मुलीवर आणि सुनेवर पूर्ण विश्वास आहे. बघ बाबा, तुला पटतंय तर जाऊ दे, पण मला आता हे सहन होत नाही. अजिबात सहन होत नाही. सगळी घरातली कामं मी एकटीने करायची का? वहिनींनी मोलकरीण करून ठेवलेली आहे माझी. नर्मदा, नर्मदा, जरा तारतम्य ठेव. आत्ता आलेत ते घरी, लगेच तक्रारी करू नकोस. तक्रार? नाही नाही, मी कशी काय तक्रार करणार? उपयोग काय त्याचा? कारण माझा दादा माझी बाजू कधी घेतच नाही ना. पण मी आज बोलणार आहे. या घरात सतत माझा अपमान होतो आणि आता सहनशक्तीच्या पलीकडे गेलाय सगळं. हो दादासाहेब, म्हणजे मी बघतोय ना, खूप स्ट्रेस मध्ये आहे मामा. वेळेवर खात पीत नाहीये, रात्री नीट झोपत नाहीये, खूप टेन्शन आलंय. हे बघा, घर म्हणलं की छोट्या मोठ्या बरोबरी होत असतात. नर्मदा, जरा सोडून द्यायला शिक आता. दादा, आताही मीच सोडायचं का? लहान असल्यापासून हेच करतेय मी, कोणी समजूनच घेत नाही मला, आणि आजही तेच होतंय. दरवेळेस मी का ऍडजस्ट करायचं? पुन्हा तेच. तुला वाटतंय तसं काही नाहीये. आहे दादा, आहे. सगळ्यांना असं वाटतं की मीच चुकले, माझीच चूक आहे. बरोबरच आहे म्हणा, माझी पडती बाजू आहे ना. नर्मदा, पुरे झालं. हे बघ, मला कळतंय की तू हे सगळं माझ्यामुळे बोलतेस.